हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना. तर आता पहा, मी आणली पालक मार्केटातून. तर म्हटलं जेवणासोबत तर तुम्ही खात असता काय? जेवणासोबत कच्ची पालक मी खात असतो, मला खूप आवडते. म्हणजे रोजच असली ना तरी मला आवडते. पण काय आहे, माझ्याकडे फ्रीज नाही ना, त्यामुळे मी जेव्हा आणते ना 2-3 दिवस, 3 बी नाही 2 दिवस चालवते मी. मग चिवून जाते बा. तसे बा एवढी मोठी का 20 रुपयाची आणली पालक. आता मस्त भात आणि फुलण्याची भाजी कालची, तर रात्रीची भाजी. तर आता सकाळी काही मी भाजी बनवली नाही. आता वाजले 4, 4:30 झाले. आता मस्त जेवतो, खूप जोरात भूक लागली. चला आता जेवण करतो. या तुम्ही पण या जेवण करायला. उन्हीतून थकून आली पा, डोळे गिळे कसे होऊन गेले आज चेहरा. हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना. आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि एक मला गोष्ट गुपित होतं देवांशुबारात, तर ते मी तुम्हाला सांगते. तर आज मला खरं सांगायचं आहे, म्हणजे खूप दिवसापासून माझ्या मनामनातच आहे. म्हटलं सांगू की नाही सांगू, पण आज देवांशूबद्दल मोठं एक सत्य मी सांगणार आहे. तर खूप मोठं सत्य नाही आहे, पण आता तुमच्यापासून मी एकही गोष्ट कधी लपवली नाही आणि लपवणार बी नाही. जे आहे तेच मी सांगणार. तर आणि देवांशू बी माझ्या ब्लॉगमध्ये का जास्त दिसत नाही, फक्त माई दिसते. तर आज मी ते मोठं खरं सत्य सांगते. खूप दिवसापासून मी सांगू की नाही सांगू, माझ्या मनात तर तेच गोष्ट चालू होती. म्हटलं चला आज खरं बोलूनच देते, म्हटलं आज सांगूनच देते, म्हटलं देवांशूबद्दलचं सत्य काय आहे ते. तर मी देवांशूला हॉस्टेलला टाकलं. तर ही गोष्ट मी कधीच ब्लॉगमध्ये काढलेली नाही आहे. तर त्याचं कारण बी आहे, त्याचं कारण पण मी सांगते आणि का टाकलं तेही सांगते. तर त्याच्यामागे खूप मोठ्या अशा कारणं आहेत. त्याच्यामुळेच मी त्याला थोडं माझ्यापासून दूर केलं. थोडंसं दुःख तर वाटते, पण काय करणार आता, मला तर ते करणं जरुरीच होतं. कोणतीच आई आपल्या लेकराला दूर करत नाही, पण आज मला त्याला दूर करावं लागलं. तर त्याचं मेन कारण आहे. तर आज मी सांगूनच टाकते तुम्हाला. खरं एकदम माझं ना मन भारी होते, कारण मी लेकराला आजपर्यंत मी कधी कुठं सोडलेलं नाही, कधीच नाही. जेव्हा मी तिथून येऊ ना, एवढी मारहाण होई ना, मी लेकराला सोडून कधीच आली नाही, कधीच नाही. ना माहीला सोडलं ना देवांशूला सोडलं. नाही तर माझ्या ठिकाणी दुसरी राहिली असती ना, तर त्याचे लेकरं होय बा म्हणून सोडून दिलं असतं. पण मी असं केलं नाही, कारण मला माझ्या लेकरामध्ये जीव आहे. मला माझ्या लेकराला दूर करायचं नाही आहे. पण आता हमेशासाठी दूर नाही केलं. आता त्याची भलाई आहे थोडंसं, आणि काही अडचणी आहेत, त्याच्यामुळेच मी त्याला थोडं दूर केलं. तर आज मी सांगते का मी त्याला दूर ठेवलं. तर तो होता इथेच, जिथे मी आहे तिथेच शाळेमध्येच तो जात होता. तर तिथे ना ते शाळेमध्ये त्याचा पापा येत होता, त्याचा बाप येत होता त्याला भेटायला येत होता. तर त्याच्यासाठी खाऊ आणू दे, खाऊ पैसे वगैरे काही नव्हता देत. त्याच्यासाठी कपडे वगैरे पण नाही आणत होता, काही नाही. फक्त त्याला हेच विचारायला, देवांशूला विचारायला फक्त काय येत होता, मम्मीले भेटायला कोणी येते का. तुम्हीच विचार करा, असं त्या देवांशूला तो विचारायला येत होता. हे सत्य म्हणजे मी हे सांगितलं नाही, पण तो मला म्हणजे कुठून ना कुठून बरोबर माहीतच होत होतं. आणि स्वतः मला देवांशू सांगत येत होता. आणि एक वेळा मी स्वतः ऐकलं, म्हणजे मी त्याला सोडून दिलं आणि म्हणजे शाळेमध्ये आला होता. मग इथलीच जे घरमालकींचीच पोरगी, तिथे घरमालक आहे ना त्यांचीच पोरगी तिथे शाळेमध्ये होती आहे. तर ती मला सांगत होती, म्हणजे सगळ्या गोष्टी मला तिच्यापासून माहीत होई. आणि असा आला होता, तर असा म्हणजे देवांशू लपत होता, हो दिसला का लपत होता, पण काचकूच त्याला माहीत नसताना काचकूच मागून येऊन त्याचा हात पकडत होता देवांशूचा. तर त्याला हाच प्रश्न करत होता की मम्मीला भेटायला येते का कोणी, घरी कोणी येते काय. तर सांगा तुम्ही.
असं तुम्ही सांगा, त्याला जर लेकरामध्ये जीव राहिला असताना, लेकराचा खरंच त्याचा म्हणजे त्याचं खरोखर लेकरावर प्रेम राहिलं असतं ना, तर त्याने लेकरासाठी खाऊ आणलं असतं, तब्येत कशी आहे, काय आहे असं विचारलं असतं. पण तो असा विचारत नव्हता. त्याच्यासाठी खाऊ नाही आणत होता आणि ना कपडा लत्ता ना पैसे देत होता, काहीच नाही. फक्त विचारायला येत होता की मम्मीले कोणी भेटायला येते काय, असा तो विचारायचा. मग मला हे बरं वाटलं नाही, म्हणून मग मी हेच मग गोष्ट मी खूप दिवसाची मग विचार करत राहिले. मी म्हटलं इथे राहीन देवांशू तर त्याला ह्याच विचार करत जाईन म्हटलं, आणि ह्याच त्याच्या दिमागामध्ये भरण म्हटलं, तर मग याचा परिणाम म्हटलं देवांशूवर होईल. म्हणून मी त्याच्या दूर केलं. म्हटलं मायापासून दूर राहीनच चालन म्हटलं, पण त्याच्यापासून बी दूर करतो म्हटलं. कारण हे असं माझ्या विरोधात असं बोलणं हे बरोबर नाही होतं. लेकरू होतं, त्यानं असं विचारायला नको होतं, पण असं विचारत होता तो देवांशूला. म्हणून मी मग निर्णय घेतला. मग तिथंच मग प्रिन्सिपल मॅडमच आहे, त्या पण आमच्याच कास्टच्या आहे. तर मग त्यांना मी सांगितलं. तर मॅडम म्हटलं असं असं आहे म्हटलं, माझ्या घरचं कंडिशन असं आहे म्हटलं, तर मला म्हटलं याला हॉस्टेलला टाकायचं आहे म्हटलं. मग त्यांनीच मला हॉस्टेलचा पत्ताही दिला, त्यांनीच मला सांगितलं. मग तेव्हा कुठं मी तिथे जाऊन बघितलं. त्या मॅडम बी म्हणत होत्या की सगळी सुविधा आहे, तुम्हाला एक रुपया बी खर्च येणार नाही, आणि स्वच्छता हे सगळं आहे म्हणे तिथे. तर मग मी तिथेच मग गेली. तर तिथे गेली आणि मग मी जाऊन पाहिलं. तर मग देवांशूलाही दाखवलं. म्हटलं कसं आहे रे हॉस्टेल, व्यवस्थित आहे ना, तुला आवडलं ना? तर हो मम्मी म्हणे. तर मग त्याला आवडलं, त्याच्यानुसारच घेतलं मी. त्यानं जर अगर नाही म्हटलं असतं ना तर मी त्याला टाकलंच नसतं. पण त्यालाही पसंत पडलं. मी पूर्ण हॉस्टेल, मी जेव्हा ॲडमिशन करायला गेली तो स्वतः पूर्ण हॉस्टेल घुमून तो माझ्याजवळ आला. तर मम्मी म्हणे अच्छा आहे. म्हटलं ठीक आहे. तर मग येशील म्हटलं, राहशील? तर हो मम्मी म्हणे. तर तर मग त्याची ॲडमिशन वगैरे केली. तर माझं मेन कारण हे होतं, म्हणून त्याला मी हॉस्टेलला टाकलं. नाही तर मी हॉस्टेलला टाकत नव्हती. आजपर्यंत मी देवांशूला कुठेच माझ्या दूर केलं नाही, कुठेच नाही. दोन्ही लेकरांना मी आणि मला न सोडून राहतही नाही. पण आज पहिल्यांदा देवांशूला मी म्हणजे त्यालाही समजत होते की पापा आते म्हणे. म्हणजे भेट होता. जसा तो दिसला ना तर लपत होते. आणि इथे जिथे हे ग्राउंड आहे ना तिथे येऊन बसते, आणि हे छत पूर्ण तिथं दिसते. तो तिथून देवांशूला असा असा हात करते. तर देवांशू इकडे लपून जाते. मम्मी मम्मी पापा आगे वहाँ पे बैठे म्हणते, असा तो सांगते. दोन्ही लेकरं असे लपून जाते. त्याला मोह माया होतीच नाही लेकराबद्दल. अगर त्याला मोह माया राहिली असती, लेकराचं प्रेम राहिलं असतं ना, तर लेकरं असे दूर पडाले नसते. चला मी दाखवू का तुम्हाला. हे पहा, तिकडे हिरवं हिरवं दिसते ना, आणि ते एक पांढरासा पोल आहे, आणि जे हे आहे ना हे बसाचं हे पांढरंसं हे थोडंसं बसासारखं आहे. तिथे बसता येते, तिथे बसते तो. आणि तिथून मग तो हे इकडे दिसते. म्हणजे हे आमचं छत पुरं दिसते. हे जवळ आहे, जास्त दूर नाही आहे, जवळच आहे. हे बा 2-3 घरं टाकले तर तिथं म्हणजे मोकळी जागा आहे, तिथे प्लाट पडले आहे. तर तिथे आता असे रोड बनवले आहे, आणि थोडंसं बसता येते तिथे. तर तिथे त्याच्यावर बसून तो इकडे पाहत राहील, लेकरं दिसतील काय, मी दिसेन काय. तर मग इथं जर देवांशू माही उभे असले का असा हात करते. आणि तुम्ही बघा इकडे कोणी आलंही माझ्या घरी ना, तर हे पाहू शकता. हे बा इथे कॅमेरा लागलाय, आणि एक हे बा एक इथे कॅमेरा लागलाय पहा. तर कोणी आला ना तर इकडचंही दिसते, आणि म्हणजे पूर्ण इकडचं कॅमेरामध्ये दिसते. तर तुम्हीच सांगा इथे कोण येणार आहे, आणि कोणी आलंही तर मला इथे ठेवणार आहे का कोणी? तुम्हीच सांगा. घरमालक मला तुरंत खाली करायला लावून नाही का? तर असा तो म्हणजे त्याचा दिमाग एक वेगळंच आहे. मला ना चीड येते, घाण असं. म्हणजे त्याच्या विरोधात काही नाव बी काढलं ना, खूप खूप राग येतो मला. पण तरी मी मनाला समजवते, जाऊ द्या, ते पाप मागं गेलं, मी सोडलं. ते माझं भूतकाळ होतं म्हणून मी सोडून दिलं. ते जाऊ द्या म्हटलं, मला त्याचे काही देणं नाही. तर म्हणून मी देवांशूला हेच गोष्ट मी गुपित ठेवलं होतं. हॉस्टेलचीच गोष्ट मी गुपित ठेवलं होतं.
मी खूप दिवसांनी तो सांगू की नाही सांगू डोक्यामध्ये चालू होतं. मी म्हटलं त्याला माहीत नाही झालं पाहिजे, कारण कदाचित त्याला माहीत झालं तिथे चालला जाईन म्हटलं भेटायला अजून. तर पण तिथं सगळी व्यवस्था आहे आणि कोणाला येऊ पण देत नाही तिथे. तर म्हणून मी म्हटलं चला आज मी व्हिडिओमध्ये सांगूनच देते म्हटलं की देवांशूला हॉस्टेलला टाकलं तर चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आजच मी त्याला हॉस्टेलला नेऊन दिलं. मागं सर्दी ताप आला होता त्याला, तर त्यांनीच त्याच लोकांनी दवाखान्यात नेलं होतं. तर म्हणजे सर्दी ताप नाही आला होता, म्हणजे त्याला उलटी झाली होती आणि थोडीफार होती सर्दी. तर मग त्याच लोकांनी दवाखान्यात नेलं तर ठीक झाला. मग 4-8 दिवसासाठी मी आणलं होतं. तर मग 8 दिवस आता राहिला, आज मी त्याला नेऊन दिलं. तर अशी गोष्ट आहे, म्हणून मी हेच गोष्ट गुपित ठेवलं होतं की तिथे गेला नाही पाहिजे. पण तिथे मी बोलून आले प्रिन्सिपल सरांसोबत बी. जे वॉचमॅन आहे बाहेर, म्हणजे घ्यायला जा तेव्हा साईन मारते आणि आणायला गेलं तेव्हा पण साईन मारते. तर त्यांना सांगून दिलं, म्हटलं माझ्याशिवाय कोणाला देवांशूला भेटू द्यायचं नाही म्हटलं. एक मीच येईन म्हटलं, एक तर नाही तर त्याचा मामा येईन म्हटलं. तर आमच्या दोघांपैकी म्हणजे दोघांशिवाय कोणीही तिसरा माणूस येणार नाही म्हटलं. कोणी त्याचा पापा येईन म्हटलं तर त्याला भेटू द्यायचं नाही म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, हे सांगणं जरुरी आहे. तर हो म्हटलं, मला हे सांगायचंच होतं म्हटलं. तर म्हणजे कसं आहे, त्यांना हे सगळं गोष्टी सांगितल्या ना तर ते लोक मग केअर करते. न त्या प्रिन्सिपल मॅडमच्या आहे ना मला थोडंसं म्हणजे सपोर्ट आहे. तर प्रत्येक गोष्ट मग मी त्यांना मॅडम बी म्हणे की तुम्ही सगळं सांगून दे जा म्हणे. कारण म्हणजे कसं आहे, आता कसं त्यांना माहीत नाही आता माझी म्हणजे हे दोघं एकत्र राहतात नाही राहत, दुसऱ्यांना कसं माहीत राहणार आहे. तर होऊ शकते पापा होय आले तर भेटू देईन नाही का. म्हणून मी त्यांना सगळं माझ्याबद्दल सांगितलं. म्हटलं आम्ही वेगळे राहतो तर त्याला काही येऊ द्यायचं नाही म्हटलं. आलंय तर मला पहिले कॉल करायचा म्हटलं, त्याला भेटू द्यायचं नाही म्हटलं देवांशूला. आणि देवांशू स्वतःहून भेटत नाही त्याला, तो दिसला बी ना तर लपून जाते. पहिले प्रिन्सिपल सरांना सांगत जाते अगं दिसला बी तर. पण आता तिथे गेला नाही तर पुरा दिवस गेला माझा हॉस्टेलला नेऊन दिलं त्याला. तर आता 5 वाजले तर मी 5 वाजता व्हिडिओ बनवायला बसली. म्हटलं चला आज सांगूनच देते म्हटलं. फक्त हेच गुपित होतं माझं आजपर्यंत. मी म्हणजे मे महिन्यापासून मी एवढी व्हिडिओ बनवून राहिली, पण देवांशूला हॉस्टेलला ॲडमिशन केली म्हणून सांगितलं नाही. आणि सगळी सुविधा आहे तिथे. आणि म्हणजे आता मजबुरी होती म्हणूनच मी त्याला टाकलं, नाही तर मी त्याला हॉस्टेलला नाही पाठवत होती. पण माझी मजबुरी आली होती. आणि कसं आहे, माही थोडी लहान आहे तर तिच्याही शाळेमध्ये मी सांगून ठेवलं आहे, तर तिलाही काही हे नाही, तिथे पण नाही जाऊ शकत. तर अशा गोष्टी म्हणजे मी एवढी म्हणजे लेकराबद्दल म्हणजे मी माझे लेकरं आज बी नाही येऊ देत. आणि त्याला तर मी बिलकुल भेटूच नाही देणार. का भेटू देऊ? मी सगळं काही मी करत आहे. तो भेटत होता लेकरासाठी, खाऊ नाही आणत होता, काही नाही आणत होता. आणि 4 पैसे असंही नाही का लेकराला पैसे देऊ दे. ठीक आहे पैसे नाही, पण कपडा लत्ता खाऊ हे बी नाही आणत होता. सर्व काही मी करून राहिली, माझेच लेकरं. आणि त्याने म्हटलंही होतं की हे माझे लेकरं नाही होय म्हणे. जेव्हा त्याला खर्च मागितला ना तर म्हणे माझे लेकरच नाही होय. म्हटलं ठीक आहे नको देऊ म्हटलं, तुझ्या दम नाही म्हटलं, खर्च पाणी द्यायचा दम नाही म्हटलं, म्हणून तू तसा बोलतं म्हटलं जाऊ दे. अशा माणसाच्या ना तोंडी नाही लागणं परवड. म्हणून मी ते पिक्चर सोडून दिला. मीच माझ्यानं जेवढं होते तेवढं मी माझ्या परीनं करते. एवढी कॅपॅसिटी आहे माझ्यामध्ये की मी माझ्या मुलांना शिकू शकते. त्यांची जिम्मेदारी मी घेतली आहे एकटीनंच. तसं मी स्वतः एकटीच करत होती. जेव्हाचा देवांशू झाला तेव्हाचा त्याची तब्येत हे सगळं मीच पाहून राहिली. आणि आताही मीच पाहते. आणि आता तर मला त्याच्याशी लेनदेनच नाही, मला काही घेणं देणं नाही. फक्त माझं देवांशू, माही आणि मी बस. मग मला त्याची काही गरज नाही. पुरं करते मी माझ्या लेकरांचं, मी पुरं करते. जे त्यांना दिलं नाही ते मी सगळ्या गोष्टी मी माझ्या लेकराचं हट्ट पुरवून राहिली. आज जाता वेळेस मम्मी चिवड्याचं पॅकेट बी घेऊन दे म्हणे, असं म्हणे सोबत. कधी म्हणजे कसं कधी जेवल्यावर बी भूक लागतेच, अजून थोडंफार पाहिजेच चटपट.
तर म्हणून मग त्याला चिवड्याचं पॅकेट घेऊन दिलं. जे जे म्हणे ते तर मग 150 रुपयाचं पॅकेट घेऊन दिलं ते. आणि मग तर काही तोच म्हणे स्वतः तसं तर सर्वच भेटते तिथे. सकाळी अंडे भेटते, मग नाश्ताही भेटते, मग 12 वाजता 12-1 वाजता जेवण बी भेटते, पुन्हा मग इकडे 8 वाजता जेवण, 4 वाजता बी काही फळ फ्रूट असं भेटते. तर असं सगळी सुविधा आहे तिथं, सगळंच आहे. त्यालाही रमला तो मस्त. तर म्हटलं माझी याद जर आली तर फोन करून देत जा म्हणे. तर हो मम्मी म्हणे. मी पण करते त्याला फोन, तर बोलते. तोही खुश आहे. आता थोडंसं दुःख वाटते का आपल्यापासून, पण काय त्याच्याच म्हणजे त्याच्या माइंडमध्ये ह्या अशा गोष्टी भरेनच हो, म्हणून मी त्याला दूर केलं. तर आता ह्या गोष्टी आणि तो त्याच्यासमोर कधी येणारच नाही, आणि ह्या गोष्टी त्याच्या दिमागात नाही भरणार. आता फक्त त्याचं शिक्षण, मला फक्त त्याच्या शिक्षणावर फोकस करायचा आहे. कारण मला त्याचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, दोघांचंही. मी भलेही मला स्वतःला तंगून, पण मी माझ्या लेकराला नाही तंगवणार कोणत्याच येणार. जे माझ्यानं होते ना मी ते करणार. आणि तुम्ही पाहूनही राहिल्या, सगळ्यांनाच माहीत आहे मी काय काय करत आहे लेकरांसाठी. एवढं म्हणजे स्ट्रगल करत आहे, तुम्हालाही माहीत आहे. चला आता खूप लंबा व्हिडिओ होऊन जाईल. बस एवढंच सत्य मला सांगायचं होतं. हेच गुपित होतं माझं. आजपर्यंत सांगितलं नव्हतं, पण आज ते गुपितलं सगळं सांगितलं. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.